कांतारा पिक्चरमध्ये जसा वाघ बघितलाय ना तसा या मागच्या जंगलात पण होता, म्हणजे देवच होता तो पण. आता ज्याच्याबद्दल आपल्याला सासरे सांगतात, माहिती देतात जरा. चला पारोची आता भाऊबीज चालू झाले, भाऊबीज करायला लागले, उशिरावाली भाऊबीज. पारो खूप खुश झाले. मी यावेळी दिवाळीत वस्तीला राहिलो ना, त्या दोघीच राहतात ना, फुल लाडबीड करायला लागले मला. हे बघा काय ऐकत नाही भाई, जोरदार प्रॅक्टिस, जोरदार प्रॅक्टिस. हॅपी दिवाळी. आता कल्पना काय बनवलं किचन मध्ये? हा वाव, कल्पना मस्त चिकन फ्राय बनवायला लागले. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमचे तुमचं स्वागत करतो योगी के ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आपले ब्लॉग एन्जॉय करताय ना, तर असेच आपले ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगी के ब्लॉग. तर काय चाललोय आज आम्ही सासूरवाडीला, म्हणजेच नागलेगाव वसईला चाललोय दिवाळीच्या भेटवस्तू घेऊन आणि तिकडे थोडीफार दिवाळी वगैरे सेलिब्रेशन करू. त्यानंतर पारोनी भाऊबीज केली नव्हती, कारण की आम्ही रिसॉर्टला फार्म हाऊसला वगैरे फिरायला गेलेलो, वॉटर पार्कला पोरायला. त्यानंतर मग ती पण भाऊबीज वगैरे सेलिब्रेशन करणार आहे, म्हणजे उशिराची भाऊबीज असेल. तर चला काय, बॅग वगैरे सगळं भरले आणि भेटवस्तू वगैरे सगळ्या घेतल्या, त्या तुम्हाला दाखवतो. चला निघूया, चला बाय बाय, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हा पारो, काय काय घेतलेस मग? भाऊबीज घेतले. अच्छा, भाऊबीजचा सामान घेतलाय. हे गौरी वहिनीने पारोच्या भावांना भाऊबीज घेतले. त्यानंतर हे दिवाळी फराळसाठी सगळं हे घेतलं मटेरियल. आणि हा पारोच्या भावाने म्हणजे सुमितनी आणि त्याच्या मित्रांनी तिकडे काय बँजो ग्रुप खोललाय ना. हां, त्यांनी सांगितलं की भाऊजी येताना आम्हाला एक छोटा कीबोर्ड घेऊन या, पियानो. तर तो हा घेतलाय. त्यानंतर हे कपडे वगैरे आहेत. त्यानंतर या कायऱ्यासाठी फटाक्या घेतल्यात. तर अशी सगळा हा पसार आहे, म्हणजे भेटवस्तू ह्या देऊ आणि तिकडे जाऊन थोडीशी दिवाळी सेलिब्रेशन करू, आहे ना पारो? बरोबर, ओके, भाऊबीज वगैरे करू. चला तर निघतो आम्ही आणि भेटू मध्ये मध्ये. चलो. तर गाईज आम्ही पोचलो आता अंजूर पाट्याला. मस्त आज काय ट्रॅफिक वगैरे पण नव्हती. पारो घ्यायला लागले खायचं, काहीतरी खायला घेऊ आणि तुम्हाला दाखवतो आम्ही रिक्षा कशी कोंबले ते, म्हणजे रिक्षामध्ये सामान कसं भरलं आहे. पारो तू घे, मी त्याला आरलो रिक्षा दाखवून. अशी रिक्षा आम्ही कोंबले सामान. ॲक्च्युली घाईत निघालो, मस्त रिक्षामध्ये सामान वगैरे कोंबला आमच्या आणि निघालो. ते खाऊ घेतात ते लोक. घ्या रिक्षा तर तुम्हाला दाखवली, कारण की कसं उशिरा निघालो आम्ही 3:30 पावणे 4ला असं, कारण की माझं इव्हेंटचं काम होतं थोडा. आता इथं अंजूर पाट्याला थांबलो आहे, खायचं घेतात. घे. मस्त पोचलोय दिवाळी घेऊन आणि पाऊस पण लागलाय जोरदार. थांबा थांबा, पकडतो. मग आवडली का दिवाळी? हा, आवडली ना? हे पारो सामान, अरे फुल फुल पसारा, फुल ना पारो, फुल दिवाळी घेऊन आलो आम्ही. परत लागलाय ना ग पाऊस. चल आता आपण घेऊ. झालं नाही, गेला तो. ते फुल घेऊन आलो आम्ही, फुल दिवाळी, फटाका बिटाका सगळं. हां, कायरा चालू झाले खेळायला पिल्ल्यांसोबत. हां, मस्त पावसाचं आगमन पण झालं. पोचलोय गाईज. जातो जरा घरात. सासूरवाडीमध्ये पोचलोय, म्हणजेच कायरा नाही, पारोच्या माहेरी पोचलोय आणि माझ्या सासूरवाडीमध्ये पोचलोय. सुमित भावा, तुला कीबोर्ड आणला तुम्ही सांगितल्याप्रमाणे, दिला त्याच्या हातात. हो सासरी, दिला त्यांच्या हातात. आणि आपल्या पोरांना द्या आता. आणि तो बिल आहे तो सांभाळून ठेव, 3 वर्षाची वॉरंटी आहे. पारोचा भाव सुमित छोटा बँजोचं सामान घेतलंय नवीन त्याच्या ग्रुपने. ठेवून द्या बिल. दिवाळी आणली बेटा तुम्ही? कोणी आणली? मम्मीने काय आणले?
मम्मीने काय आणले? मम्मीने भाऊबीज आणले पप्पानी दिवाळी आणली. दिवाळी आणि पप्पानी काय आणलं? पप्पानी काय आणलं? हा दिवाळी गिफ्ट. छाना पोळी आमच्या. कायरा लागले आपटी बॉम्ब फोडायला आणि बाबा पण लागलेत आपटी बॉम्ब फोडायला. पारो ओळख करून दे तुझी ब्लॉग मध्ये. माझे पप्पा, यस सासरे बुवा, छोटा भाऊ, छोटा भाऊ सुमित, कल्पनाला माझी बहीण ही बहीण आमची कल्पना, माझी आणि मेवणी, पोरगी. ही पोरगी आणि ज्याच्याकडे मोबाईल आहे तो योग्य. आणि कल्प्या. कल्प्या कामावर गेला. हा कल्पेश कामावर गेले. और माँ मम्मा मम्मा तिकडे आहे, कोंबड्यांना दाणे देते, कोणाला खायला कोंबड्यांना खायला. आपटी बॉम्ब फोडायला लागले सगळे. कायराने बॉम्ब आणून सगळ्यांना कामाला लावलंय. हा सगळ्यांना आपटी बॉम्ब फोडायला लावले. ते बघा सासरे पण फोडतात वन साईड ताकद लावून. फुटला. फोड. तर काहीच वातावरण मस्त झालंय. हा आणि पाऊस पण चालू आहे पद्धतशीर. हा मस्त वाईब झाले. हा लाव थोडी फटाके पण फोडू चलतम मध्ये. आवाजवाला बॉम्ब म्युझिकल आहे. भिजला रे. रात्री लावूया, रात्री लावूया. भारी भारी. सासू घाबरल्या तिकडे. हा मम्मी घाबरली रे बघ. भाऊ मजे का? हा बाबू इकडे मजे का? बघितला मस्त पाऊस पडतोय ना. पण दिवाळीत पाऊस नव्हता पाहिजे ना बारो. हा ना यार, है ना. कसं वाटतंय मग तुला आता माहेरी आले? मस्त वाटतं यार. पाऊस आला यार. आता आम्हाला पाऊस आला. फटाके लावायचे. फटाक. हा बघा आमचा कालू. हा पारोचा लाडका कुत्रा काळू. पारो डॉग लवर आहे आणि पारोचे पप्पा सुद्धा. मग त्यांच्या घरात जरा कुत्रे खूप म्हणजे पाळलेले कुत्रे आहेत. मस्त खेळते. कायरा पण खेळते. काय बोलते पारो? मला हा खूप आवडतो. मला याच्यात खूप आठवण येते. हे तिकडे आले तरी सासरे आले तरी तिला इकडच्या माहेरची या कुत्र्याची आठवण येते ना बारो. व्हिडिओ कॉलवर त्याच्याशी केळी गावरान केळी या खायला. आधीच्या ब्लॉग मध्ये आम्ही रूम टूर केलेले ह्या आणि ह्यावाला रूम. हा रूम पारोचं सगळं घर आपण त्या म्हणजे आपल्या सासरवाडीतलं सगळं घर आपण दाखवलेलं आहे जुन्या ब्लॉगमध्ये. हा बोलतो ते पण ब्लॉग तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आहे ना. चॅनलचं नाव सांग पारो. योगीचे ब्लॉग. हा चॅनलला सबस्क्राईब करा. जरा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मजा आहे. बघू आता आम्ही पारो आपण आता इथे किती दिवस राहणार आहे? 2-3 दिवस राहू. हां 2-3 दिवस राहू. त्यानंतर मग कायराची कधी स्कूल चालू होणार ना. दिवाळीच्या सुट्ट्या संपतील मग जाऊ. चला संध्याकाळचं वातावरण मस्त झालं. तुम्हाला दाखवलं ना मस्त बाल्कनीतून पपईचं झाड वगैरे मस्त निसर्गाच्या सानिध्यात असलेलं घर आहे. मस्त पाऊस पण लागलाय दिवाळीत. जंगलात बांबूचे झाडं असतात बघा ना. हां हां ते बांबूचे आहे ना ते 2 तुकडे करायचे आणि मग ते दगडावर ना हातोडीने असे छेचायचे. हां. मग त्याचा म्हणजे भात बांधायला होता. अच्छा म्हणजे भात आपण कापतो, कापणी करतो. बांधायचं म्हणजे. ओके ओके. म्हणजे याचा उपयोग सुतळ आणि आता तर जास्त करून म्हणजे धागे वगैरेच यूज करतात ते कपड्याचे वगैरे रेडीमेड. आधी खूप हे करायचे. सगळ्यांच्या घराजवळ भेटणार तुम्हाला. हां सुतळ आणि धाग्याचा उपयोग हे करायचे. बांबूच आहे ना हे? बांबूचा. हा खूप मेहनत करायला लागते त्याला. असं छेचून बारीक होतं ते. मेहनत से मिलता है ना सब. भात बीत मेहनत से मिलता है ना. राईस बीस हाताला फोड यायचे. आम्ही आधी असं दगडावर छेचत बसायचो ते. गावातले आहे ना तू. गावातले आहे ना मग तू मेहनत केलेलीच आहेस. मग काय. म्हणजे विकत पण भेटतो. हा विकत देतात ते. विकत पण मिळतो. आता विकत दे. रोहनचा व्हिडिओ कॉल आलाय. रोहन पण गेलाय सासरवाडीत चेन्याला. हा काय बोलतो बोल भाई. भाऊबीज बघितली का आपली? पारोची भाऊबीज आणि दिवाळी बघ कशी आहे. खतरनाक. भाऊबीज दिवाळी.
हा बोल आता. बाबा भारी वाटतात एकदम. लोक ना यंग वाटतात एकदम. हा काय बोलतो यंग ना. यंग. हा मग भाई गावातली माणसं यंगच दिसतात यार. यंगच दिसतात. मग मला वाटतं तो यंग होता साप पण चावलेला बाबा. यंग मी चढलाय त्याकडं. हा. बाकी काय किती वाजता गेला तू. नाही. दुपारी आलेलो. ओके ओके हा बोल ये गे. बरे आहेत ना बाबा. हा बरे तुम्ही पुढे चॅनल आहे. चालू होते योगेंद्रची आणि माझ्या तारखा सेम सेमच होत्या. रोहनचा पण व्हिडिओ कॉल आलाय पोचला का वगैरे विचारायला. 1 hour later. नाही ना चाकरी आहे आवाज आले. किती वाला? खाली आले. होय. चिन्मय चिन्मय हे घे हे रशी बॉम्ब लाव हे घे इकडे ना हे. हा चिन्मय रशी बॉम्ब फोडतोय. हा दुर्वांग हा बघा स्वतःच रशी बॉम्ब आहे. फुल रशी बॉम्ब आहे. फुल लावते फटाकड्या. लय बरं वाटतं यार तुम्ही आहेत तरी. हा तुम्ही आहेत तर लय बरं वाटतं मला. म्हणजे मी वस्तीला राहिलो तर बरं वाटते दिवाळीत ते पण. हा नाही. नाही तर नेहमी तुला सोडून जातो ना. मग मजा आहे. हा प्यारी समझ गई. मग कशी ग्लो करते. हा बघा दुर्वांच्या बघा अजून बॉम्ब चालू आहेत. ताडताडी बॉम्ब लावलाय. खरंच पारो खूप खुश झाले. मी यावेळी दिवाळीत वस्तीला राहिलोय ना त्या दोघीच राहतात ना. फुल लाडबीड करायला लागले मला हे बघा काय. लाजली लाजली. कायरा पण खुश झाले. आले 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 आले. काळोख होतो गाव साईड बोललो का लगेच काळोख आहे की नाही. आणि आलाय कल्पेश पारूचा भाव कायराचा मामा. बाबू कोण आलं. बाबू कोण आलं. कायरा वाट बघते तुझी. बाबू भाऊबीज कर मम्मीला. भाऊबीज कर मम्मीला. वाटला आमचा प्रँक कसा वाटला तुला. कॉल केलेला तो हा डेंजर होता. कल्प्यासोबत कॉलचा प्रँक केलेला. आणि तू डेव्हिडला पण आवाज देतोय. डेव्हिडचा मित्र कोण आहे काय. पारो काय करायला लागले. गीत दाखवते मम्मीला. हा पारो गिफ्ट दाखवायला लागलेत काय काय आणलेत मम्मीला. त्यानंतर काय करणार आहेस मग पॅकिंग ना. हां त्यानंतर ही गिफ्ट पॅकिंग करणार आहे थोड्या वेळाने. सगळं कागद वगैरे घेऊन आलेस ना. कागद वगैरे आणलाय तिने गिफ्ट पॅक करायला मस्त. आणि कल्प्याला वगैरे कपडे घेतलेत ना. सांग आईन ना. अजय सायकलदादा, संतोषदादा, जगदीश, सुनील, नदोला. एवढे भाऊ आहेत पारोचे. सगळ्यांना भाऊबीज करणार आहे ती गिफ्ट पॅक करून आहे ना पारो. हे करायला चल. करायला दिवाळीच्या भेट वस्तू आणले सासऱ्याला सासऱ्यांना. हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. आता आला बीट्स कसा आहे. मस्त आणला बघितला कॅशो आवडला ना. मग कधी काय प्रॅक्टिस बिक्टिस काय का नाही. काढलाय हा अच्छा इकडे प्रॅक्टिस करता.
फुल पोरांनी भाई बँडचा सेटअप लावलाय फुल. हा सेटअप घेतला यांनी. आणि आज आपण आणलाय यामाचा कीबोर्ड आणलाय छोटा, बरोबर ना? आवडला ना तुम्हाला? आवडला. हा, यामाचा कीबोर्ड छोटा. हे लोक आता प्रॅक्टिस करणार आहेत. चलो फिर बजा अभी क्या धांदल. पोरं काहीतरी नवीन सुरुवात करतायत मस्त. आपला पाठिंबा आहे त्यांना. मस्त यामाचा आणला आपण कीबोर्ड. कारण आपण पण कीबोर्ड आर्टिस्ट आहे, माहिती असेल सगळ्यांना. तुम्ही बघतच असा आपल्या इंस्टावर व्हिडिओ. तर बघू आता त्यांना गाण्यासकट पण वाजवायचं. पण पहिला रिदम ऐकू. चलो बाय बजाव सुमित. नागले बीट्स. पोरं ऐकत नाही भाई. जोरदार प्रॅक्टिस. पोरांनी सेटअप भारी घेतलाय. आला मस्त आहे. बँकेचं सामान पण मस्त आहे. वाटत नाही सेकंड हँड. मस्त सुमित कडक आहे. वाजवत पण पोरं भारी. आणि सेटअप पण मस्त भेटलाय त्यांना स्वस्तामध्ये. बघू आता जरा हा कीबोर्ड लावून नवीन आणलाय तो आज. टून वगैरे आवडलाय ना कीबोर्डच्या? बरोबर आहेत ना कीबोर्ड? वाजवतो तुम्ही पण व्यवस्थित. थोडे गाणे ऐका मग होईल. आणि तुमच्या कॅशोवाल्याला उद्यापासून बोलवा. त्याला बोला आणलाय कॅशो. झाले पारो भाऊबीज गिफ्ट पॅक. पप्पांनी आणि मी केली. वाव भारी केले पॅकिंग यार. खरोखर ओजी वाटते. हा येत नाही पण अरे मी येणार होतो पण तिथे पोरांनी ते कीबोर्ड वगैरे लावला ना, जरा चेक करायला मलाच बसवलं. बोलते भाऊजी तुम्हीच वाजवा जरा, आम्ही प्रॅक्टिस करतो. आणि तरी वाजवलं ना पारो. 15-20 मिनिटं वाजवत होतो मी ना. हा काय बोलते? आधी जाळी आवडली सगळ्यांना. हा ना. छान. पोरांनी मला तिथे बसवला त्या रूमवर. बोलते भाऊजी जरा प्रॅक्टिस करा तुम्ही पण वाजवा. बोलतो कीबोर्ड आम्ही वाजवतो. नवीन होता ना तर त्याचं ओपनिंग केलं. आवाज येत होता का व्यवस्थित? मस्त आहे. आणि टून वगैरे व्यवस्थित आहे ना? जाळी काय बोलते? आवडली सगळ्यांना. गौरी हा जाळी गौरी वहिनीने दिले भाऊबीज कल्पेशला आणि सुमितला. आणि पारोने मस्त गिफ्ट पॅक केले भाऊबीजचे. उशिरावाली भाऊबीज आहे ना. भाऊबीज झाले. आणि मगाशी आम्ही फटाक्या पण फोडल्या पद्धतशीर. चांगले पॅक केले हो. मस्त पॅक केले. पप्पा आणि मी करतो. हा मस्त वाटलं. ओजी वाटतं एकदम. हा पप्पा पेपर आहे त्याचा. कल्पना काय बनवलं किचन मध्ये? चिकन फ्राय. हा वाव. कल्पना मस्त चिकन फ्राय बनवायला लागले. मस्त मसाला स्पायसी. आणि त्याच्यात काय चिकन मसाला आपला ग्रेव्ही चिकन रस्सा. भाई मस्त एक नंबर. स्मेल पण भारी सुटल्या बाई. गावरान जेवण मस्त चिकन फ्राय वगैरे आज दाबून जेवण झाल्यावर. थम्सअप पार्टी. थोडासा लिंबू आणि मीठ टाकून मस्त थम्सअप सोबत चिकन फ्राय. पारो क्या खावानी? शंकर भाकरवडी. काय शंकर? शंकरपाळी भाकरवडी खावानी. बोल काय बनवणार आहे तू उद्या? मिसळ पाव. मिसळ पाव. काय आता तर जेवून घे मग उद्याचा प्लॅन उद्या कर. काय बोलतो? मिसळ आणि काय काय बनवणार पारो उद्या? मिसळ आणि आलू बटाट्याची सुकी भाजी आणि डाळ भाजी. फुल उपवास. हा तेच बोललो. तू उद्याचा प्लॅन उद्या कर ना. तुमच्यासाठी. हा बनव ना. आमच्यासाठी एवढी चिंता. ठीक आहे बनव मिसळ. चुलीवर बनव ना पारो. मग हा चुलीवरच बनवतो. चुलीवर बनवशील खरं? चालेल खाऊ मग उद्या तुझ्या चुलीवरचे. चुलीवर बनवेल. चालेल. चला पारोची आता भाऊबीज चालू झाले. भाऊबीज करायला लागले. उशिरावाली भाऊबीज. कल्पेश आणि सुमित. आये पदाये बंधू बंधूजी.
हा दे. हॅपी भाऊबीज. हे रडू नका. हॅपी भाऊबीज. गौरी ताईची पण भाऊबीज कर. हा गौरीवाणीची भाऊबीज दे. चल विसरली. अच्छा इथंच आहे. हे घ्या. ही गौरी वहिनीने मला भाऊबीज दिले. गौरी वहिनीने दिले. ट्रॉली आहे. थँक्यू गौरीताई. आवडली का त्यांना सांगावं लागेल. आवडली का? आवडली. आता मग कांदे बटाटे आणि काय काय ठेवायचं बारो. 2 कल्प्याचे कण. हा 2 ह्याच्यात कांदे बटाटे आणि एक छान आहे ना. छान आहे ना बारो. मस्त आहे. पारो लगेच बटाटे पण ठेवायला लागले. वहिनी हे बघा फुल यूज व्हायला लागले. कांदे आणि बटाटे ठेवायला लागले पारो. छान आहे छान आहे. आणि बाकीचे भाऊबीज कधी करणार आहेस. उद्या. उद्याला करूया. ओके बाकीचे भाऊ आहे तिचे ते उद्या जाणार आहे भाऊबीज करायला. मस्त या जेवायला जेवण आहे. चिकन फ्राय, ओलं चिकन आहे, भाकरी आहे आणि राईस. पारो या जेवायला. गावरान जेवण मस्त. सगळ्यांनी जेवायला या. मस्त जेवलो वगैरे. चिकन वगैरे खाल्ला फ्राय वगैरे. आता बसलोय निवांत गप्पा मारत बसलो आणि पारोने काढल्यात परत फटाकड्या. काय बोलते पारो बोल. काढायला लागेल ना वास त्याचा. हा काढ. काय ते बटरफ्लाय सारखा आवाज येतो त्याचा. लाव. मस्त सायलेंट झोन झालाय. किरकिर किरकिर रातकिरांचा आवाज मस्त. चिकन फ्राय खाल्ला. मस्त चिकन फ्राय खाल्ला. चिकनची भाजी खाल्ली. भाकरी भात. आता काय करते मग. आता फटाके लावूया. लाव. तर बघू कल्प्या गेलाय बटरफ्लाय लावते बॉम्ब आणि लावलाय मस्त. बघू. अरे यार जागा पाहिजे होती त्याला. तू पण मेणबत्ती घे. नाही घे. गेला बेडू काय करतो म्हणजे बेडू कसं उड्या मारतो तसं आहे तो. चला आता. काय लावताय. सुरसुर आणि चक्र लावतोय. चपला कुठे ठेवल्यात. मी चपला मग कुठल्या घातल्यात. कोणाच्या घातलं तर आईच्या घातल्यात. राहू द्या माझ्या चपला कुठे ठेवल्यात माहिती नाही. अरे हो यार साईडला. जा ना. नाच नाच कल्प्या. लावत असते सुरसुरी चक्री. उड्या मारायच्या आणि कायरा किती वर उड्या मारते चक्र खाले आणि ला बारा. कमॉन कमॉन. कायरा बघ कुठं. कायरा बघ. बोलते पाऊस आला. हा पाऊस आला. पाऊस आला बघा. कायरा बोलते पाऊस फटाके आम्हाला लावून नाही देत. लाव आपला पाऊस पण दाखव पावसाला. हा हा घे लाव घे. आम्ही पप्पासाठी आणले. हा या अँग्री बर्ड्स आपटी बॉम्ब हिनी पारोनी पप्पांसाठी आणले. हा घ्या घ्या. हॅपी दिवाळी बाबू. हा मारा. आठ आठ आठ
सुतली बॉम्ब, रशी बॉम्ब. इको आवाज. ओहो, येल्लो भारी वाटतं. या नंतर पिक्चर मध्ये जसा वाघ बघितलाय ना तसा या मागच्या जंगलात पण होता, म्हणजे देवच होता तो पण. आता ज्याच्याबद्दल आपल्याला सासरे सांगतायत, माहिती देतात जरा. फॉरेस्टर वाल्यांनी अच्छा पाय लागलेला होता, तर मग ते एक फुटीच्या रुंदावरती होता, म्हणजे 12 इंच रुंदी. तर त्याच्यानंतर जवळजवळ त्यांनी 8-9 वर्षानंतर परत शोध लावला. तर परत तो मग त्यांना सांगितलं योग ते वाघ साधा सुद्धा वाघ नाही, देवरूपी वाघ आहे. हां, देवरूपी वाघ. त्याच्यात पण तसंच दाखवलं, म्हणजे आपले पण देव असतात जंगलामध्ये, वाघोबा वगैरे आहे ना पारो. आमच्या मंदिरात पण आहे ना. हा, मंदिरात आहे. आमच्या मंदिरात पण वाघोबा आहे. होता होता तो फॉरेस्टरने ते देवाला असा सांगितला का त्याच्या मला फळावीकडे फाटीसाठी यायचे. ते फळावाले जर मला भेटलेच आणि मग त्याही जर मला पैसे दिलेच 1 महिनाभर चांगला ना, माझा चांगला संसार चालेल, तर दररोजचे भेटायचे, तर तुला मी एक आडवत कोंबडा देईन, असा तो फॉरेस्टरवर बोलला. आणि आडवत कोंबडा त्याला दिला नाही. तर एक दिवशी वाघ फॉरेस्टरच्या त्या आडवाच डायरेक्ट रस्त्याने उभा नाही, आडवा गेला. बरोबर. फॉरेस्टर एकदम घाबरला. आता बोलते माझा बोलते माझी विकेट आहे. विकत नाही, मी बोलते मला खाईल बोलते बा. बरं त्याच्या लक्षात आला. हो, मी बोलते त्याला बोलते कोंबडा कबूल केलेला आहे. अच्छा. हा, देतो देवा. तू बोलते गेलास नाही इथून, तर मी बोलते सकाळचे लगेच बोलते कोंबडा दे. तसा तो वाघ बाजूला लगेच. बरोबर. आणि त्यांनी फॉरेस्टर कोंबडा दिला. म्हणजे फॉरेस्टर वाल्यांना तोही दिसलेला ना, वाघाचा असा पंजा दिसलेला. त्याच्यावर ते बोलले काय बोलते, अरे त्यांना नाही आधी तर सांगते मी सीन. पप्पा बोलले ना ते, म्हणजे एवढा मोठा पंजा दिसलेला, तेव्हा त्यांना समजलं की हे देवरूपी. हा, देवरूपी आहे. त्यांनी ना वाघाला सांगितलेलं की म्हणजे ते माणसं हे करतात ना तिथे काय लाकडे बिकडे करतात ना, त्यांनी मला रोज पैसे वगैरे द्यावे, म्हणजे माझा संसार सुखाचा झाला. बरोबर. आणि त्यांना म्हणजे नवस असं केलेलं देवाने. आणि तो वाघ विसरला आणि तो वाघ आणि तो बरोबर वाघ त्याच्या रस्त्यावर आला. बरोबर. त्यांनी लगेच असं नाही, रिअल फॅक्ट आहेत. कांतारा पिक्चर मध्ये पण असे रिअल दाखवलेत. ते आपल्या लोकांच्या याच्यामध्ये घडलेल्या आहेत ना तशा घटना, देवाच्या घटना घडलेल्याच आहेत. काय झालं नाही तर आम्ही बाबा गाव बाहेर टाकू. त्या दिवशी लोकांनी सगळे हे बाजूला जायचं असते. बाजूला गेल्यानंतर मग जी रोगराई असते ती येत. मग असं जुने लोक सांगत होते का आपली गावदेव आणि जो काल असतंय तो काल रात्रीचे लाकडा नाही गेलेले होते, ते पुढे गेलेले होते आणि युवक मागून गेला. त्याला रात्र झाली, तिथे तो भेट नाही झाली तर मग थांबला तर त्याला दारू पिलं होतं म्हणून चालता येत नाही. त्यांनी देवाला सांगितलं, देवा मी जाम दारू पिलेली आहे आणि मला चालता येत नाही, मी आता इथंच झोपतो, मला तुम्ही सांभाळायचं. बरोबर. असं सांगितलं. तर वाघ त्याच्या साईडलाच बसून राहिला. अच्छा, म्हणजे वाघोबाच आपले देवा. वाघोबा त्याच्या साईडला बसून राहिला आणि शेप त्याच्या अशी जमिनीवर आपटायचा. हा, बरोबर. आवाज यायचा फाट फाट फाट. साधारण दारू याची उमटला ना, दारू उतरल्यावर दारू उतरले तर बघते ते डोळून बघते ते वाघ आहे. वाघ यायचा तर घाबरला, सांगायचं सांगला त्यांनी नसेल. आणि तो डोळून बघले तर घाबरला, तो तसाच पळून राहिला. उजेडत तिथपर्यंत त्याचाच वाघ होता. आणि मग उजेडला तसा वाघ निघून गेला आणि मग तो निघून आला. नाही, खरोखर आहे. म्हणजे त्यांनी रक्षा केली, त्या माणसाची रक्षा केली वाघांनी. बरोबर. एवढा नाही, पण ते रिअल फॅक्ट आहेत. ऍक्च्युली होतं असं सगळीकडे, म्हणजे आधी पण होतं, आता पण होत असतं. जंगलात आदप तसं तर काही वाघांनी काहीच केलं. म्हणजे हा, म्हणजे साथ देतो म्हणजे आपल्या लोकांना. बरोबर. कुठे पण पडून राहायचं, हो, टेन्शन नाही. बरोबर. म्हणजे त्यांनी त्या माणसाची राखण केली, म्हणजे त्याला सांभाळलं रात्रभर. क्या बात आहे भाई. असे किस्से आहेत ना, एक एक सासरे सांगतात भाई, एक नंबर वाटतात ऐकायला रात्री. मस्त. ये क्या बात है आज की चांदनी में, लो हम खो गए प्यार की रागिनी में. ये बाहों में बाहे, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा.
ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. क्या बात है. Once more. एक नंबर. सुपर डुपर हिट. तर गाईज आजचा व्लॉग असा होता. मस्त आम्ही दुपारी 3:30-4च्या दरम्यान निघालेलो आणि तासाभरात इकडे आलो. त्यानंतर खूप सारे भेटवस्तू वगैरे घेऊन आलो. त्यानंतर पारोनी भाऊबीज वगैरे पण केली, फटाके वगैरे फोडले, मस्त जेवलो वगैरे. त्यानंतर सासऱ्यांसोबत गप्पा वगैरे मारल्या मस्त. त्यांनी पण मस्त स्टोऱ्या वगैरे सांगितल्या. मग आता आमचा इथे 3 दिवसाचा स्टे आहे, म्हणजे 3 दिवस इथे राहणार आहे. आणि मग बघू अजून काय काय पुढे 1-2-3 दिवसात होते ते तुम्हाला दाखवत राहीन. तर हा व्लॉग इथेच एंड करू आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या दिवशी. चला टाटा बाय बाय. आपण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव योगी के व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.